न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे आणि सर्वच राजकीय पक्ष आपापल्या शहरामध्ये मोर्चेबांधणी करायला सुरुवात करत आहे। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नागपूर महानगरपालिकेसाठी 40 जागेची मागणी केलेली आहे। तशा प्रकारचा ठराव त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडे पाठवलेला आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवक्ते प्रशांत पवार आहे। 40 जागेची मागणी, नागपूरमध्ये भाजपची ताकद बघता या मागणीचा आधार काय आणि तुमची भूमिका काय असणार आहे? नागपूर महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा ग्रुपची आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही जेव्हापासून अजितदादा वेगळे झाले तेव्हापासून आमच्या पक्षाचं निरंतर जनतेची सेवा करण्याकरता आम्ही आंदोलनं करतो आहे, रस्त्यावर उतरतो आहे। प्रत्येक प्रभागामध्ये आमचे सगळे पदाधिकारी काम करून राहिले, जनतेचे कामं करून राहिले आहे आणि 40चा आकडा म्हणजे नागपूर शहरात 40 म्हणजे काही खूप मोठं झालेलं नाही आहे। 154 जर जागा असतील आणि त्याच्यात आम्ही जर 40 मागितले तर काय त्याच्यामध्ये वाईट आहे? कारण की आमच्याकडे 100 मतं, 200 मतं, 300 मतांनी पण हारलेले उमेदवार आहेत, तर आम्ही त्यांना रिपीट करू ना। जर त्यांची सगळ्यांची बेरीज केली तर 40च्या वर जाते। त्यावेळेस सिंगल पक्ष होता, आता 2 पक्ष झाले, पण तरी आमच्याकडे तिकडची सगळे लोक आमच्या पक्षात आलेले आहे, म्हणून आमची ही मागणी आहे 40 याची। आम्ही काँग्रेसला मदत केली ज्यावेळेस इलेक्शन होतं, यावेळेस तर आम्ही भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये मदत केली, आम्ही विधानसभेमध्ये मदत केली, तर आम्ही का बरं 40 सीटा नाही लढवा? म्हणजे आमचा पक्ष दुसऱ्यांसाठी प्रचार करेल, दुसऱ्यांसाठी मतं मागेल। पण तुम्हाला मी सांगतो, या दोन्ही इलेक्शनच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते तयार झाले आणि प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सी वाईज ते सुद्धा फिरले, त्याच्यामुळे आमची तयारी पूर्ण झालेली आहे। आमच्या भाजपचं असं म्हणणं आहे की ज्या पक्षाची जितकी ताकद आहे, ज्या पक्षाचे जुन्या निवडणुकीमध्ये जितके नगरसेवक होते त्यानुसार विचार केला जाईल। नाही, ती त्यावेळेसची परिस्थिती होती, पण यावेळेसची परिस्थिती आम्ही सुद्धा महायुतीमध्ये आहे ना, म्हणून आम्ही काय केलं की एक ठराव पास केला ज्याच्यामध्ये पूर्ण शहराचे पदाधिकारी, सगळे फ्रंटल सेलचे अध्यक्ष, कार्यकर्ते यांनी एक ठराव हे केलं की नाही आपल्याला 40 लढायचा। आम्ही आमचा पक्ष केव्हा वाढवायचा? जर उद्या तुम्ही म्हणाल का 2 वर लढा तर मग का फायदा आमच्या पक्षाचा? आम्हाला पक्ष वाढवायचा। ज्या दिवशी आम्ही 40 सीटा लढू इथे, आम्ही प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येकाच्या घराघरामध्ये आमचं घड्याळ चिन्ह माननीय अजितदादा पवार, माननीय प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब आणि आमचे इथले राजेंद्र जैन साहेब तर निरीक्षक आहेतच, हे लक्ष ठेवून आहेत। म्हणजे असं नाही की आमच्या याच्या पहिले मिटिंग झालेल्या आहे, याच्यावर आम्ही 40 सीटांची तयारी करतो आहे। कोणी हसायचं असेल तर हसेल। आमची आज सदस्यता नोंदणी सुरू आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आमच्या सगळ्या लोकांनी कमीत कमी नागपूर शहरामध्ये आज कमी 12 ते 13 हजार सदस्य नोंदणी झालेली आहे। आम्ही ते जेव्हा सगळे पुस्तके दिली त्यावेळेस तुम्हाला बोलवू आम्ही की हे बघा। आणि असं नाही आहे घरी बसल्या त्याच्यावर आधार कार्डाचा नंबर आहे, त्याच्यावर वोटिंग लिस्टचा नंबर आहे, त्याच्यावर फोन नंबर आहे, त्यांचा वाढदिवस केव्हा आहे ते लिहिलेलं आहे। त्यामुळे आमच्या पक्षाची सुद्धा ताकद वाढत आहे। आम्ही हा ठराव माननीय अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल साहेब, तटकरे साहेब आणि जैन साहेब यांच्याकडे पाठवलेला आहे। महायुतीमध्ये शिंदे गट देखील जागा मागेल, त्यामुळे एक अडचण राहील भाजपची। नाही, आता ते आमचे वरिष्ठ नेते काय ठरवतात, किती सीटवर आपल्याला फायनल करायचा ते ठरवतील, पण आमच्या कार्यकर्त्यांची आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची ही मागणी आहे की आपल्याला 40 सीटवर लढायचंच आहे, जेणेकरून आमच्या पक्षाचा सुद्धा विस्तार होईल। आम्ही सांगतो ना, आम्हाला जर महायुतीत घेतलं ना तर काँग्रेस कुठेच दिसणार नाही, कारण की शेवटी फुले शाहू आंबेडकरच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आमचा आहे। आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतो आहे। समजा जागा वाटपात ताळमेळ बसला नाही तर पक्षश्रेष्ठीने आदेश दिला तर मग वेगळा मार्ग देखील असेल? पक्षश्रेष्ठींनी जर आम्हाला आदेश दिला तर नक्कीच राहील, कारण की पक्षाचा आदेश आहे तो। पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की नाही तुम्ही लढा, सगळे लढा, आम्ही सगळे लढू। आम्ही त्याची सुद्धा तयारी करून ठेवलेली आहे। काही प्रभागामध्ये आमच्याकडे 3-3 उमेदवार आहेत,
म्हणजे 4/12 झाले ते. म्हणजे असं नाही की आमच्याजवळ लोक नाही आहे म्हणून, आमच्याजवळ सुद्धा लोक आहे, आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये दिसेलच परत नवीन परिस्थिती काय आहे. आपण बघू शकतो की भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हा आक्रमक आहे आणि पुढील काळामध्ये कोण पक्ष किती जागा लढेल हे पक्षश्रेष्ठी जरी ठरत असलं तरी कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहे त्या पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.